करूया की बाळाला वरच्या अन्नाची सुरुवात करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. तर पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस बाळाला आपण जेवायला भरतो, म्हणजे 6 महिन्याचं असताना पहिलं लिक्विड जेवण जे आपण देतो, म्हणजे पहिली जी पेज देतो, मग ती भाताची पेज असेल किंवा मग डाळीचं पाणी असेल किंवा मग एखादी भाजी असेल, म्हणजे गाजर असेल किंवा मग गाजर असेल किंवा मग स्वीट पोटॅटो असेल, अशी जर तुम्ही पेज बाळाला देणार असाल पहिल्यांदाच, तर त्यावेळेस बाळाच्या त्या पेजमध्ये कुठल्याही प्रकारचं मीठ किंवा कुठल्याही प्रकारची साखर ही यूज करायची नाहीये. WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांची ही गाईडलाईन आहे की 2 वर्षापर्यंत बाळाला कुठल्याही प्रकारचं गोड आणि मिठाचा जो मीठ आहे ते बाळाच्या जेवणामध्ये यूज करायचं नाही. म्हणजे मग ते सेंध मीठ असेल तरी पण, मी आता व्हिडिओज वगैरे बघते, लहान मुलांच्या जेवणामध्ये सेंध मीठ ऍड केलेलं जातं आपल्या मीठऐवजी, तर ते तसं पण मीठ यूज करायचं नाहीये. कारण की बाळ जेव्हा 8 महिन्यापर्यंत तरी किंवा 9 महिन्यापर्यंत त्याची चव ही डेव्हलप होत नाही. मग तुम्ही त्याच्यामध्ये बाळाला काही पण खायला द्या, ते पण बाळ खातं. त्याच्यामुळे मीठ, साखर, आपल्याला काय असं वाटतं, आपल्याला क्यू येते, इतकं छोटं बाळ आहे आणि आपण त्याला बिना साखरेचं बिना मिठाचंच खायला घालतो. तर हा जो आपल्या आईचा जो म्हणजे हे आहे प्रेम, हे बाजूला ठेवायचं आहे आणि बाळाला बिना साखरेचं आणि बिना मिठाचं जेवण द्यायचं आहे. मी माझ्या बाळाला 10 महिन्यापर्यंत, म्हणजे ती ज्यावेळेस 10 महिन्याची नाही तरी 1 वर्ष, 10 महिन्यापर्यंत तरी मी 1 वर्षापर्यंत तरी मी मीठ यूज केलं नाही, गुळ यूज करायची. परंतु 8 महिन्यापर्यंत मी सुद्धा ऑब्झर्व केलेलं, तर तिला कसलीच चव डेव्हलप नव्हती झालेली. जे मी तिला खायला दिलं, मग मी तिला गाजराची पेस्ट दिलेली, रताळ्याची पेस्ट दिलेली किंवा मग आपलं डांगर असतं, डांगराची पेस्ट दिलेली, अशा भरपूर पेस्ट मी तिला खायला घातल्या, पण तिने कधीच त्याला म्हणजे ती तोंडातून बाहेर नाही, ती छानपैकी 8-9 महिन्यापर्यंत खायची. त्याच्यामुळं 1 वर्षापर्यंत तरी जर नाही जमलं तुम्हाला, तरी 9 महिन्यापर्यंत तरी बाळाला कुठल्याही प्रकारच्या बाळाच्या पदार्थामध्ये कुठल्याही प्रकारचं मीठ हे यूज करायचं नाही. आता याच्यावरती आपले घरचे म्हणतात की आपली आजी म्हणते की का नाही मीठ यूज करायचं, थोडंसं मीठ घातल्याने काय होतं, मी तुझ्या वेळेस यूज केलेलं आहे. तर त्यांना हे सांगायचं आहे तुम्ही मीठ यूज केल्यामुळंच आता ओबेसिटी, ब्लड शुगर, ब्लड प्रेशर अशा सगळ्या गोष्टींचा सामना आता माणसांना करावा लागतोय. हे लक्षात घेऊनच आपल्या बाळाच्या जेवणामध्ये कुठल्याही प्रकारचं मीठ आणि साखर हे यूज करायचं नाही. ही पहिली टिप आहे. दुसरी टिप काय आहे, ज्यावेळेस तुम्ही बाळाला 6 महिन्याचं झाल्यानंतर बाळाला एखादी पेज बनवता, तर ती पेज ही तुम्ही मिक्सरमधून काढता, म्हणजे मिक्सरमधून त्याला बारीक करता. 6-7 महिन्यापर्यंत ती पेस्ट तुम्ही मिक्सरमधून काढली ना, तर म्हणजे ठीक आहे, ती लिक्विड ती पेस्ट तुम्ही काढली ती ठीक आहे. परंतु 8 महिन्याचं ज्यावेळेस बाळ होतं किंवा 9 महिन्याचं ज्यावेळेस बाळ होतं, त्यावेळेस ती पेस्ट तुम्हाला मिक्सरमधून काढायची नाहीये, ती तुम्हाला मॅशरनी यूज करायचं. मॅशर यूज करत आहे आणि मॅशरनी ते बारीक करायचं आहे. जितकं बारीक होईल मॅशरनीच करायचं आहे.